हे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन दिनांक 16 व 17 फेब्रुवारीला. तर हा आहे गोविंद दळवी सभागृह. लहान मुलांची तरवार आहे. प्रहार मुघल तरवार ही पण राजपूत तलवार आहे. त्या स्त्रियांच्या तरवार तेगा तरवार. हे मराठा कट्यार आहे. प्रमोद तळवळकर ह्या चॅनलवरती मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन ब्लॉग. तुम्हाला जर हा ब्लॉग जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. गोविंद दळवी सभागृह आरे रोड गोरेगाव पश्चिममध्ये भरलं आहे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन. हे प्रदर्शन दिनांक 16 व 17 फेब्रुवारीला आहे आणि ह्याची वेळ सकाळी 10 ते रात्री 10 आहे. चला तर आपण बघूया. हा आरे रोड आहे आणि या आरे रोडवरून इथून हे अभि गोरेगावकर स्कूलच्या पटांगणाला जाताना जो रोड आहे तिथून आपण इथे आतमध्ये हा गोविंद दळवी सभागृहाला जाऊ शकतो. हे शिवकालीन असे सुंदर चित्र लावलेले आहे. तर हे इथे शिवकालीन शस्त्र प्रदर्शनचे हे मुख्य प्रवेशद्वार आहे. इथे पण हा तुम्ही बॅनर बघताय. तर हा आहे गोविंद दळवी सभागृह आणि इथे असं शिवकालीन शस्त्र प्रदर्शन. गेंड्याच्या कातडीची ढाल नंतर पदकुंत हे सगळे असे जे शस्त्र आहेत त्याच्यावरती त्यांचं लेबल लावलेलं आहे. त्यांच्यामध्ये त्याचं वर्गीकरण, वजन, लांबी आणि त्याचं वैशिष्ट्य पण इथे अशीच माहिती दिलेली आहे. ही शमशेर तलवार आहे. हे जे तुम्ही बघू शकता हे पट्टीसा लहान मुलांची तलवार आहे. तलवार मुझळ तलवार. तर मग ही फरशी कुऱ्हाड. इथे तुम्ही वाचू शकता विटा, अश्वकुंत आणि गुजकुंत. हे तुम्ही बघा किती उंच आहे ते. इकडे मुघल तरवार. दमास्कप पोलादाची राजपूत तलवार. ही पण इथे राजपूत तलवार आहे. ही पण राजपूत तलवार आहे. ही इथे राजपूत तलवार आहे. ही किरच तलवार, सिंधी तलवार, गोलिया तलवार. हे याचे वर्गीकरण, वजन, लांबी आणि वैशिष्ट्य दिलेले आहे. त्या स्त्रियांच्या तलवार. आद्य कत्ती हा तलवार. ही नायर तलवार. ब्रिटिश तलवार. शोषण पत्ता, कायम कुरण. तेगा तलवार. आलोमनी तलवार. कलींचा तलवार.
इथे ही मराठा तलवार आहे. ही मराठा तलवार हे गोविंद दळवीजी यांचं पेंटिंग आहे. हे पण इथे मराठा तलवार आहे. इथे पण उत्कृष्ट इथे तलवार लावलेले आहे. बंदूक, धार, तोफ, दगडाचे तोफ गोळे, चिलखत, दस्तान, नायर तलवार, बंदूक, खोगी हे असे सगळे शस्त्र आहेत. करपा संगीन, ईरानी भाला, कबर कुऱ्हाड, जंबिया, पेशकब्ज, कर्म आहे, भाला, पदाती कुंज. हे मराठा कट्यार आहे. याचं वर्गीकरण, वजन, लांबी, वैशिष्ट्य दिलेले आहे. ह्या स्त्रियांच्या कटारी आहेत. आणि इथे हे भाला आहे, अंकुश, अश्वकुंड, हलदाई. असेच मी नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.